नमस्कार. वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेत आपलं स्वागत आहे. कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 110. काय ग, कसला विचार करतेस? अमू, आता फक्त आनंदी राहायचं. शर्वराव, अमू, आम्ही खूप खुश आहोत तुमच्यासाठी. तुमचं दोघांचं आयुष्य असंच बहरत राहू. जगातील सर्व सुख तुम्हाला मिळू देत. राधिका थोडी इमोशनल होत म्हणाली. अमू राधिका जवळ आली आणि हलकेच तिचा हात स्वतःच्या हातात घेऊन दाबला. दी, मी खुशच आहे आणि आता तू पण त्या सर्व वाईट आठवणी विसरून जा. नको त्यावेळेस तुला आठवत राहतात, अमू म्हणाली. कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी नाही विसरू शकत ग मी ते. इव्हन मीच काय, घरातील कोणीच नाही विसरू शकत. तू नसतीस आली त्या दिवशी तर. राधिका बोलता बोलता थांबली. ए दी, काय घेऊन बसलीस? सोडते. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. त्या सर्व वाईट गोष्टीतून चांगलंही झालं ना. त्या प्रसंगामुळे मला एक नवीन फॅमिली मिळाली. इतकं प्रेम, मान सन्मान मिळाला, हो की नाही? अमूने म्हटलं. हो, खूपच समजूतदार आहेस तू. शर्वराव, बघा बरं, किती समजूतदार बायको मिळाली तुम्हाला. राधिका हलकेच हसत म्हणाले. हा समजूतदारपणा माझ्यासमोर कुठे जातो काय माहिती. शर्व हळूच पुटपुटला. शर्व हळू जरी बोलला तरी अमू आणि राधिकाला ते ऐकू गेलं होतं. राधिका गालातच हसत होती आणि अमू डोळे वटारून शर्वकडे बघत होती. काय म्हणालात तुम्ही? अमू शर्वला म्हणाले. कुठे काय, काहीच नाही, शर्वने म्हटलं. अमू पुढे काही बोलणार तोच एक सेविका तिथे आली आणि तिने निखिल आल्याची वर्दी दिली आणि सोबतच त्या तिघांना बाहेर बोलावलाय म्हणून पण सांगितलं. चला, नंतर बघते तुमच्याकडे, असं बोलून अमू ॲटिट्यूडमध्ये बाहेर निघून गेली. शर्व तिला बघतच राहिला. चला शर्वराव, तुमच्या मॅडम तर गेल्या केव्हाच बाहेर, राधिका हळू उठत म्हणाली. शर्वने राधिकाच्या पुढे हात केला. तिने हसून त्याचा हात पकडला. वहिनी, हळू, घाई करू नका, निखिल आहे बाहेरच. शर्व राधिकाला जरा चिडवत म्हणाला. काय हो शर्वराव, मी कुठे घाई करते आहे, राधिका हळूच म्हणाली. असंच हलकं बोलत शर्व राधिकाला घेऊन बाहेर आला. राधिकाला बघून निखिल पटकन उठून त्यांच्या जवळ गेला. ठीक आहेस ना तू? काही त्रास नाही होत आहे ना? निखिलने काळजीने राधिकाला विचारलं. राधिकाने मानेनेच नकार दिला. ठीक आहे मी, राधिका त्याला सांगितलं. साल्या, आत यायचं ना सरळ. इथे काय चहा पाणी घेत पाहुणचार करून घेत बसलाय. शर्व राधिकाचा हात निखिलच्या हातात देत हळूच म्हणाला. माझं काय चालतं इथे? आल्या आल्या आतच यायचं होतं, पण हे लोक जाऊच देत नव्हते यार. काय करणार? निखिलने शर्वला म्हटलं. तिकडे काय करताय तुम्ही? इथे या लवकर. आम्हाला तुम्हा सर्वांना खूप मोठी न्यूज द्यायची आहे. सारिका सर्वांकडे बघून हसत म्हणाली. कसली न्यूज म्हणताय सारिका? सर्वांना अचानक इथे बोलावलं ते? आईसाहेबांनी विचारलं. तशीच न्यूज आहे आईसाहेब, म्हणून आम्ही बोलावलं. माफ करा, तुम्हाला त्रास झाला असेल, पण आमच्याने राहवतच नव्हतं. सारिकाची एक्साइटमेंट लपत नव्हती. अहो सुनबाई, आधी बातमी काय आहे ते तर सांगा.
बाबासाहेबांनी म्हटलं. सारिका उठून अमूजवळ आली. तिने अमूचा हात स्वतःच्या हातात घेतला आणि म्हणाली, आपल्या या वाड्यात फक्त एक बाळकृष्ण त्याच्या छोट्या छोट्या पावलांनी धावणार नाही आहे, तर त्याला अजून 2 सोबती पण येणार आहेत. आईसाहेब, आपल्या अमेया पण प्रेग्नेंट आहेत. लवकरच त्या आई होणार आहेत. ते पण एक नाही, 2 बाळांच्या, सारिकाने सांगितलं. खरं बोलताय तुम्ही सारिका? आईसाहेब आनंदाने म्हणाल्या. हो आईसाहेब, सारिका मान हलवत म्हणाली. अमूची गुड न्यूज ऐकून सर्वांना खूपच आनंद झाला होता. आईसाहेबांनी इशारा केला तसं दादासाहेब त्यांची व्हीलचेअर लोटत अमू पुढे घेऊन उभे राहिले. आईसाहेबांनी प्रेमाने अमूच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांनी हात पुढे केला तसं दादासाहेबांनी गुलाबी कोऱ्या करकरीत नोटांचं बंडल त्यांच्या हातात दिलं. आईसाहेबांनी ते पैसे शर्व आणि अमूच्या डोक्यावरून फिरवून एका माणसाच्या हातात देऊन गरिबांना वाटायला दिले. सारिका, आमच्या 2 मुलींची अगदी व्यवस्थित काळजी घ्या. त्यांना हवं नको ते सर्व बघा. त्यांच्या तोंडून शब्द निघायच्या आधी ती गोष्ट पूर्ण झाली पाहिजे, याची जिम्मेदारी तुमची. आमच्या नातवंडांची आणि मुलींची सर्व प्रकारे योग्य काळजी घेतली गेली पाहिजे, आईसाहेब सारिकाला म्हणाल्या. हो आईसाहेब, तुम्ही म्हणताय तसंच होईल, सारिकाही अदबीने म्हणाली. बाबासाहेबांनी पण अमू आणि शर्वचं अभिनंदन केलं आणि दादासाहेब तर त्यांच्या भावना शब्दात व्यक्तच करू शकले नाहीत. त्यांनी फक्त अमूच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. तो दिवस आनंदातच पार पडला. रात्री शर्व आणि निखिल बराच वेळ बोलत बसले होते. डबल काँग्रेस यार. आता कुठे स्कूल कॉलेजचं टेन्शन होतं आपल्याला आणि आता आपण डॅड पण होतोय. खूप वेगळी फिलिंग आहे यार ही, निखिल शर्वला म्हणाला. थँक्स यार निक. मला तर कधीच वाटलं नव्हतं की मी लग्न करेल आणि 2 मुलं असतील मला. खरंच खूप छान वाटतं. माझी मुलं लवकरच माझ्या हातात असतील, शर्वही म्हणाला. मग काय ठरवलं आहेस तू आता? अमूला अशा अवस्थेत सोडून जाऊ शकशील परत? निखिलने विचारलं. कठीण आहे, पण तशीच वेळ आली तर मात्र जावं लागेलच मला. कितीतरी सैनिक बॉर्डरवर असतात ज्यांची माझ्यासारखीच अवस्था असते. ते त्यांची देशसेवा सोडत नाही तर मी कशी सोडणार? शर्व म्हणाला. अमूला कल्पना आहे या गोष्टीची? निखिलने जरा काळजीनेच विचारलं. खरं तर नाही, पण मला खात्री आहे माझं कर्तव्य करण्यापासून ती मला कधीच रोखणार नाही, शर्व म्हणाला. पण तिला गरज आहे तुझी, निखिल शर्वला म्हणाला. हो माहिती मला. मलाही नाही जायचं आहे रे तिला या अवस्थेत सोडून. पण देशाप्रती असणारं कर्तव्य मोठं असतं बाकी कोणत्याही गोष्टीपेक्षा, शर्व म्हणाला. अहो काय करताय तुम्ही? मला तुमच्याशिवाय झोप येत नाही, माहिती ना तुम्हाला. चला ना. अमू शर्व आणि निखिलजवळ येऊन म्हणाली. क्या बात है हां. बायकोला कुशीत घेऊन झोपायची मज्जाच काही औरच असते, नाही का? शर्व अमूला चिडवत म्हणाला. हो मग, तुला पण तर चांगलाच अनुभव दिसतोय, शर्व हलकेच हसत म्हणाला. हो यार, या मुली आपल्या आयुष्यात येतात आणि आपलं सर्व आयुष्यच बदलून टाकतात त्या. म्हणजे बघ ना,
यांच्याशिवाय ना खायला सुचतं ना झोपायला. चल सोड, ती बघ माझी साडी कशी बघते आपल्याकडे. जा लवकर, नाही तर काही खरं नाही मग. निखिल म्हणाला. हो चल, गुड नाईट. अमू शर्वजवळ जात म्हणाला. गुड नाईट. हे अमू, गुड नाईट, निखिलने म्हटलं. निखिलच्या बोलण्यावर अमूने फक्त मान डोलावली आणि जवळ आलेल्या शर्वचा हात पकडून रूममध्ये निघून गेली. दुसऱ्या दिवशी बेबी शॉवरचा कार्यक्रम होता. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू होती. संपूर्ण वाडा सजवला गेला होता. सगळीकडे रोषणाई केलेली दिसत होती. कितीतरी पाहुणे आलेले होते आणि अजूनही काही यायचे होते. आईसाहेबांनी सकाळी पूजा ठेवली होती. राधिका आणि बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी सर्वजण पूजेत बसलेले होते. राधिकालाही अतिशय कम्फर्ट वाटेल असं बसवण्यात आलं होतं. आई होण्याचं तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. सारिका अमूला पण घेऊन आली तिथे, पण अमूला काही ठीक वाटत नव्हतं त्या वातावरणात. ती बसली तर, पण तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थपणा दिसून येत होता. लांबून शर्व तिलाच बघत होता. काही वेळ वाट बघून शर्व सरळ अमूजवळ आला. वहिनी साहेब, अमेयाला मी रूममध्ये घेऊन जातोय. शर्व अमेयाकडे बघत सारिकाला म्हणाला. का, काय झालं शर्वराव? पूजा सुरू आहे ना, अजून थोडा वेळ लागेल, सारिकाने म्हटलं. ते आहेच, पण तिला बसवत नाही आहे इथे, अस्वस्थ झाली ती, शर्वने सारिकाला सांगितलं. हो का, माफ करा, आम्हाला कळलं नाही. अमू, ठीक नाही वाटत आहे का तुम्हाला? सारिकाने काळजीने विचारलं. हो, मला कसं तरीच होत आहे वहिनी, अमू बारीक आवाजात म्हणाली. मग सांगायचं ना आम्हाला बाळा, शर्वरावांनी म्हटलं. म्हणून कळलं आम्हाला. शर्वराव, घेऊन जा यांना रूममध्ये. पूजा संपली की आम्ही स्वतः प्रसाद घेऊन येऊ, सारिकाने म्हटलं. हो, शर्वने मान डोलावली. शर्वने अमूचा हात पकडला आणि हळूवार तिला उठवत रूममध्ये घेऊन जाऊ लागला. पूजेच्या ठिकाणाहून बाहेर गेल्यावर काही पावलं चालल्यानंतर अचानक अमूने अंग सोडून दिलं. शर्वने लगेच तिला सावरलं आणि स्वतःच्या मिठीत घेतलं. अमूला तसं पाहून शर्व थोडा घाबरला होता. त्याने लगेच तिला उचलून घेतलं आणि घाईतच रूममध्ये जायला लागला. अमूला चक्कर आल्याची बातमी तिथे असणाऱ्या सेवकाने बरोबर सारिकाकडे पोचवली होती. सारिकाने लगेच डॉक्टरला बोलावणं पाठवलं आणि आईसाहेबांना सांगून ती अमूकडे जायला निघाली. स्वतः वहिनी साहेबांनी बोलावलं म्हटल्यावर डॉक्टर पण जशा होत्या तशा पडत आल्या. इकडे शर्व अमूला घेऊन रूममध्ये आला. त्याने तिला बेडवर झोपवले आणि तिला उठवू लागला. तिला तसं बघून खूप जास्त घाबरून गेला होता तो. काय झालं असेल अमूला? ठीक तर असेल ना? ती आणि तिचे बाळ कळेलच पुढच्या भागात. तोपर्यंत सोबत राहा आणि वाचत राहा वेगळे रंग आयुष्याचे. धन्यवाद.